पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते। या जो कोणी असेल ते या पुरुषाला आणि प्रकृतीला त्याच्या ठिकाणी प्रकृतीच्या ठिकाणी असलेल्या गुणाला जो जाणतो तो सर्व प्रकारचे व्यवहार करीत असला तरी त्याच्या ठिकाणी असं लक्षात येतं की हे सगळं प्रकृतीचं आहे, पुरुषाचा याच्याशी काही संबंध नाही। असा जो पूर्णतेने जाणतो तो परत जन्माला येत नाही। जो निखळपणे येणे, पुरुषाते यया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते। आता त्याच्यात काय आहे की काही गोष्टी कशा दिसतात पण त्या ठिकाणचं असंगत्व लक्षात आणावं लागतं। हे त्याच्यातच मिसळलेलं आहे असं आपल्या ठिकाणी काय होतो, भ्रम होतो। पण ज्यांनी असं जाणलं की या संपूर्ण देहामध्ये हा पुरुष आहे असं दिसत असलं आणि त्या क्रियेमध्ये सुद्धा तो आहे असं दिसत असलं तरी तो कशातच नाही, तो शुद्ध आहे। आणि मग हे सगळं जे घडतं ते प्रकृतीतल्या गुणाप्रमाणे घडतं, प्रकृती गुणरूपी आणि त्याप्रमाणे घडतं। हे ज्यांनी जाणलेलं आहे। हे रूप हे छाया, पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी कीजे। मग कसं विचारात आणावं लागतं की एखादा आकार आहे, मग मनुष्याचा असेल, झाडाचा असेल। जर मनुष्याचा आकार समोर आहे तर त्याची ही सावली ती त्याच्यासारखीच दिसते, तो उभा राहिला आहे, सावली उभा राहिली असं वाटतं। पण लक्षात आलं पाहिजे की ह्याला काय म्हणावं, हे जे आहे ते रूप आहे आणि ही त्याची सावली आहे। हे सगळं दिसतंय ते जलमय दिसतंय, पण ते जळ हे खरं जळ, हे खरं पाणी हे, आणि ते समोर आपल्याला दिसतंय ते सगळं मृगजळ आहे, ते मायेनं आपल्याला वाटतं आहे। असा निवाडा ज्याने केला त्याच्या ठिकाणी विवेक झाला। तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना, जयाच्या मना गोचर जागली। आता त्याच्यात मागं आपण जो विषय पाहिला की जो प्रकृतीत आहे आणि प्रकृतीसारखाच दिसतो असा जो आपला भ्रम झाला होता, त्या भ्रमाला काढून टाकायला हा विचार आपल्याला सांगितला आहे की ज्याच्याजवळ प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांचा विचार करता करता हे दोन्ही आपल्या आपल्या वेगळ्या पद्धतीचे आहेत। एक गुणमयी प्रकृती, पुरुष हा शुद्ध आहे। फक्त पुरुषाची सत्ता घेऊन ह्या प्रकृतीनं आपल्या गुणाचा प्रादुर्भाव करत सगळी बाहेरची लीला करून दाखवली असं ज्याच्या लक्षात येतं, ज्याच्या मनाला हे कळतं, त्याला खऱ्या अर्थानं विवेक झाला। तो शरीराचे मैळे करू का कर्मे सकळे, तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे, तरी आकाश धुये न मैळे तैसा असे। आता तो शरीरी आहे, शरीराची कर्म करत असताना त्या कर्माचा कर्ता भाव घेऊन उठतो। त्या कर्मातलं जे जे काही असेल ते त्या सुखदुःखाला परिसाद देतो। म्हणजे सुख असलं तर चेहरा त्याचा सुखानं प्रफुल्लित होतो, दुःखानं कोमेजतो। हे सगळं जरी दिसत असलं तरी ह्या सगळ्या कर्मामध्ये जे काही शरीर दिसतंय त्यापासून आत्मा निराळा आहे। दुसरी गोष्ट कसं
कितीतरी धूळ उठते, पण ही सगळी धूळ आकाशात फिरल्यासारखं वाटत असलं तरी आकाश ह्या धुळीने कधी मळत नाही. आकाश स्वच्छ असते ते स्वच्छच असतं. आता हा विचार ज्याच्या ठिकाणी पक्का झाला तो शरीराच्या कर्मामध्ये होत असलेल्या सुखदुःखानं पुरुषाच्या ठिकाणी काही उमटलं नाही हे पण विचार मनात घेतो. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे, देह गेली या नोहे पुनरपी तो. आता याप्रमाणे मनुष्याच्या ठिकाणी विचार असावेत, पण ते विचार आता कुठं असले पाहिजे तर देह आहे तोपर्यंतच आपल्या ठिकाणी हा विचार जर पक्का झाला तर देहमोह आपला कमी होईल. कारण काय आहे की पुरुषाच्या सत्तेनं सगळं चालते, देहाचं काय. मग त्यामुळं तो जर आपल्या ठिकाणी झाला तर त्याचा फायदा असा होईल की देह पडला तर परत देहाला यावं लागणार नाही. कारण का तर देहाची आसक्ती संपली, का तर देहाचा मोह संपला. हा देह याची आसक्ती का बाळगावी, कारण याला आसक्ती बाळायला ह्याच्याजवळ काय, हा ह्या सत्तेनं चलनवलन करतो आहे. माझ्या शरीरानं माझ्या देहानं हे केलं ते केलं म्हणायचं आता काही राहिलं नाही. तो या सत्याचा उपयोग करून त्याच्या ठिकाणी जी साधनं आहेत त्या साधनेनं ते व्यवहार झाल्यासारखे दिसतात. पाहणं, ऐकणं, वास घेणं हे दिसतं. हाताचे पायाचे ते व्यवहार दिसतात. पण सत्ताच नसेल तर काय ह्यांचा व्यवहार होईल. हा जर सगळा लक्षात आलेला भाग, विचाराच्या परिपक्वतेचा भाग ज्याच्या ठिकाणी पक्का होतो कुठं, देह असतानाच, त्याच वर्तमान काळात, तर देह सुटल्यावर त्याला परत देहाला यायला काय, एक तर देहाचीच त्याचं जी आसक्ती ती संपली, देहाबद्दलचं प्रेम संपलं, तर परत जन्माला यायला त्याच्याजवळ भांडवल राहिलं नाही. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू, उपकारू अलौकिकू करी पैगा. एकंदरीत जसं एखाद्या माणसाने आपल्यावर काहीतरी उपकार केले तर आपण काय करतो, सदोदित त्याचं काय गुणगान करतो. त्याच्यामुळं आमचं फार काम झालं असं सारखं सगळ्याला सांगत राहतो. हे जसं आहे तसं या प्रकृती पुरुषामध्ये विवेक हा जो काय आमच्या ठिकाणी जागा झाला त्याने आमच्यावर उपकार केला. कारण काय की आम्हाला आत्तापर्यंत कळतच नव्हतं, सगळं देहभावच घेऊन होतो आणि देहालाच आत्मा म्हणत होतो. आता विवेक जागा झाल्यामुळं आत्मा कसा आहे, कुठं आहे, काय करतो, त्याचं स्वरूप काय हे तर कळलंच, पण त्याचं असंगत्व कळलं. म्हणून विवेकाचा उपकार आहे आपल्यावर. आता जर हा उपकार आपल्या ठिकाणी असला तर आपण विवेकाचं नाही का प्रत्येक वेळेला काय करू, आदरच करू. म्हणून मग हे आमच्या ठिकाणी झालेली विवेकाची जागृती फार गरजेची. परिहाची अंतरी विवेक भानूची या परी, उदय देते अवधारी उपाय बहुत. तेव्हा एकंदरीत या सगळ्या गोष्टी खऱ्यात, पण जेव्हा आपल्या ठिकाणी असा एखादा काय आहे की विवेक जागा होतो आणि मग हे सगळं होतं. त्याला एक त्यांनी दाखवलं की जसं रात्र असते आणि रात्री अंधारच असतो, पण सूर्योदय झाला की सगळीकडे प्रकाश पडतो, ऊन पडलं की सगळं दिसायला लागतं. तसं आत्तापर्यंत विवेक नव्हता तेव्हा आम्ही आपलं काय आहे अज्ञानरूपी अंधारात चालत होतो, काही असेल ते करत होतो. पण हा विवेक भानू म्हणजे विवेकरूपी सूर्य जागा झाला, त्याचा उदय झाल्याबरोबर आमच्या ठिकाणी फरक पडतो. पण हा कसा होतो, इकडं कसं आहे हे क्रम ठरलेले आहेत की सूर्यास्त ठरला आहे, सूर्य उदय ठरला आहे, एका वर्षात किती वेळ कोणत्या वेळेला सूर्योदय आहे आणि कोणत्या वेळेला सूर्यास्त आहे हे पंचांगात आपल्याला बघायला मिळतं. हे जसं ठरलेलंच आहे त्या वेळेला ते होतंच. तसा हा विवेक सहज कोणत्याही माणसाच्या ठिकाणी जागा होतो असं नाही.
मग त्याला कोणते उपाय आहेत की जेणेकरून विवेकाचा तिथं उदय होईल, ते उपाय सांगू लागले. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. आता उपाय सांगितले. जसा कोणी एखादा त्याच्या ठिकाणी त्याचं दैव, त्याचं नशीब किंवा त्याच्या ठिकाणी काय आहे की दैवयोगच चांगला आला म्हणून त्यानं काय आहे की श्रवण मनन या सगळ्या गोष्टी केल्या, चांगल्या प्रकारचे सत्शास्त्र श्रवण केलं आणि त्या श्रवणातून त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. असा जो आहे की ज्याच्या अंतःकरणात शुद्धी झाली आणि तो आता आत्मा आपल्याला कसा आहे त्याचा अनुभव यावा असा त्याच्या ठिकाणी विचार जागा झाला. त्या अनुभवासाठी त्याची काय आहे की आता काय करू अशा तऱ्हेची भावना झाली. आता त्याला साधन सांगितलं की ध्यानेन आत्मनि पश्यन्ति. तो ध्यानधारणा कर आणि ध्यानामुळं तो आत्म्याला पाहशील. मग कसं ध्यान आहे, मागं 6व्या अध्यायात आपल्याला सगळी मांडणी झाली. या पद्धतीनं जो या पद्धतीनं जाईल तो एक. दुसरा सांगितला सांख्ययोगेनं, म्हणजे सांख्ययोगात जसं सांगितलं आहे त्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेऊन ज्ञानाच्या पद्धतीने जो आत्म्यापर्यंत जातो. तिसरा सांगितला कर्म कसं सांगितलं आहे, त्या कर्माच्या पद्धतीप्रमाणे कर्म करत करत तोही आत्मसाक्षात्कार करून घेतो. हे उपाय झाले. असे उपाय केले असता तो सुद्धा त्यातनं काय आहे बाजूला निघेल. कोणी एकू सुबटा विचाराचा आगिटा आत्मा नामत्मकिटा पुटे देवोनी. आता एक काय केलं, थोडंसं उदाहरण काढलं. उदाहरण असं आहे की आत्मा आणि अनात्मा यांच्या ठिकाणी काय करायचं आहे की जो एक रूपता झाली, आत्मा आणि अनात्मा हे मिसळले गेलेत, त्यातला अनात्मा दूर करून आत्मा आहे तो बाजूला करायचा हा विचार आहे. पण कसं त्याला अशी मांडणी केली की जसं एखादं सोनं आहे आणि सोन्यात काहीतरी हिनकस मिसळलं म्हणजे मग त्यातलं हिनकस काढावं लागतं. त्याच्याकरता ते सोनं अग्नीमध्ये घालून त्याच्यात काय आहे त्याला वितळवून त्याचे हिनकस जाळून टाकायचं. तसं कोणीतरी विचाररूपी अग्नीमध्ये या आत्मा आणि अनात्मा या प्रकारचं जे काही आहे ते त्याच्यामध्ये त्याला बुडवलं आणि वरवर ही काय आहे श्रवणरूपी मननरूपी पुट देऊ लागला. म्हणजे एकाच वेळेस सगळं हिनकस जळत नाही, थोडं थोडं एकदा काढून टाकून पुन्हा त्याच्यात रसायन टाकायचं, पुन्हा काढून टाकायचं. जेव्हा शुद्ध सोनं होईल तोपर्यंत ते करावं लागतं. तसं यांनीसुद्धा वरवर पुटं दिली आणि मग त्याच्यातलं जे अशुद्ध आहे ते निघून चाललं. 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडिती शुद्ध आपणपे. आता त्याच्यात काय आहे की हिनकस किती मिसळलं आहे हे जितकं आहे तितकं काढावं लागतं. तसं आता इथं मुद्दाम दिलं की ह्या शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी जे आमचा झालेला भ्रम आहे त्यात कोणतं आणि किती प्रकारचं मिसळलं तर 36. कारण काय झालं आम्हाला 36 तत्व मागच सांगितलीत की ही कशाची आहेत, ह्या क्षेत्राची आहेत. मग त्याचेच सांगितलं हे इतके त्यात इतकं मिसळलेलं हिनकस आहे आणि हे सगळं तोडून या निर्विवाद ते सगळं त्याच्यापासून दूर करून शुद्ध आत्मा एकदा हाताशी आला की मग त्यातली निवड झाली किंवा ते सोनं शुद्ध झालं. मग हा सगळा प्रकार करण्याकरता जसं अग्नीमध्ये सोन्याला टाकून त्यातलं हिनकं जाळलं जातं तसं या विचाररूपी अग्नीमध्ये टाकून ह्यातले हे सगळे जे काही आहेत प्रकृतीचे असलेले 36 तत्व ह्या सगळ्यांचा जो काही प्रत्येकाचा अंमल आहे ह्याच्यावर तो सगळा बाजूला केला. तया आपण पयाच्या पोटी आत्मध्यानाची आदिती देखती गा किरीटी आपण पेची. अशा तऱ्हेनं हे शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये
त्याच शुद्ध अंतःकरणात जसं जसं आत्म्याचं ध्यान करायला लागू तसं तसा हा ध्याता ध्यानाच्या ठिकाणी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो आणि मग होत होत त्याची जी काही ध्यानातून निर्माण झालेली दृष्टी आहे ती दृष्टी आत्मरूपी ध्येयाच्या ठिकाणी जाऊन मग तिथं त्याला भेट होते. मग हे सगळं करताना मूळ ध्यान सुरुवात करायच्या अगोदर अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे आणि मग हे सगळं काय आहे पुढचं ध्यान नावाचं साधन करायचं आहे. आणिक पै दैव बगे चित्त देती सांख्य योगे एक ते अंग लगे कर्माचेनी. आता थोडंसं असं आहे की ज्ञानप्राप्ती थोडीफार कठीण आहे, कारण ज्ञान प्राप्त होण्याकरता शास्त्राने सांगितलं की तुम्हाला साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागेल. इतकं सगळ्याला जमतंच असं नाही, म्हणून दैव बघे, जो कोणी दैववान आहे की त्याचे या सगळ्या गोष्टी झालेल्यात किंवा करून घेणारे कोणी भेटले तर त्याच्या ठिकाणी सांख्ययोगाने सांगितलेलं जे ज्ञान आहे तो ज्ञानयोग त्याचा अनुभव करता करता तो ज्ञाता जे काही ज्ञेय सांगितलेला आत्मा त्या ज्ञेयाशी एकरूप होईल. हे सुद्धा काय आहे की त्याच्या ठिकाणी ज्ञान हे प्राप्त झाल्यावर आहे. आणि मग एक ते अंग लगे कर्माचेनी. आणि दुसरा जो आहे तो सत्शास्त्राप्रमाणे कर्म कसं सांगितले, कर्माचा विधी काय आहे ते करत करत तो त्या ठिकाणी जातो. मग एक काय आहे की अंतःकरण शुद्धी करून ध्यान मार्गानं गेला, दुसरा ज्ञानप्राप्ती करून ज्ञान मार्गानं गेला आणि तिसरा कर्म परिपूर्ण करत करत कर्म मार्गाने गेला. हे वर म्हणले ना, मी तुम्हाला उपाय सांगतो ते उपाय सांगितलेले आहेत. अन्ये त्वेवमजानन्त श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चान्ति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. आता आणखीन एक काय आहे उपायच सांगणार आहे. दुसरा जो उपाय त्याने असा सांगितला आहे की ध्यानासारखं साधन, ज्ञानासारखं साधन, कर्मासारखं साधन हे सगळं करत असताना मनुष्य त्याच्यामध्ये तितका तत्पर राहणं, तितकं त्याच्याशी काय आहे की साधननिष्ठ होणं हे कठीण जातं. म्हणून मग जे कोणी यात आपल्याला स्वतःला अधिकारी आपण नाही असं समजून घेतात, पण त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टीपेक्षा आणखी एक सोपं साधन सांगितलं. कोणतं सोपं साधन आहे तर त्यांनी संत साधू महात्म्याकडे जावं आणि श्रीगुरु प्राप्ती करून घेऊन श्रीगुरूच्या जवळ बसून मग आत्मा कसा आहे, हे अनात्म काय आहे, ते कसं आहे ह्याचं श्रवण करावं. जितकं श्रवण पक्क होईल तितकं मनन पक्क होईल आणि मग निधिध्यासनानं त्याची ही जी काय आहे साधना, ती साधना परिपक्व होऊन त्याला आत्म्यापर्यंत जाता येतं. असा जो काही मुमुक्षू आहे त्याला श्रीगुरूची प्राप्ती झाली. मग श्रीगुरू जसं त्याला शिकवतील तसं त्यांनी साधना केली तर त्यालासुद्धा ही प्राप्ती होईल. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवभेऊरे अवघेची. एकंदरीत अनेक उपाय जसे सांगितले तसं या सगळ्यातल्या उपायानं ज्यानं आपल्या ठिकाणी काय आहे की प्रयत्न चालू केलेले आहेत आणि ते सगळे प्रयत्न साचोकारे म्हणजे अगदी काय आहे करायचं म्हणून करायचं असं नाही, तर अगदी मनापासून करायचं असा जो करत असतो तोच या भवरूपी भोवऱ्यातून दूर होऊ शकतो. परी ते करीती ऐसे अभिमानू दवडोनी देशे एकाची या विश्वासे टेकती बोला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्य साधू संताकडे जाऊन किंवा श्रीगुरू पुढं जाऊन कधी ऐकेल, त्याला ऐकण्याची चाड कधी निर्माण होईल, जोपर्यंत त्याच्या ठिकाणी मला सगळं कळतं आहे हे निघून गेलं तरच. नाही तर आम्हाला कळतं आहे की आम्ही ग्रंथ वाचले की कळेल असं जो म्हणतो तो तिथे गेला तरी त्याचा
त्या ऐकण्याकडे एकचित्त व्हायचं नाही आणि विश्वास बसायचा नाही. त्याला जर वाटलं की आपल्याला नाही काही कळत, यांच्याकडूनच कळवून घ्यायचं आहे, असं त्याच्या अंतःकरणात झालं तर तो तिथे गेला तर ते काय जे सांगतील त्यावर त्याचा विश्वास बसेल आणि त्याप्रमाणे तो काय सांगतील तशी साधना करेल. जे हिताहित देखती हानी कनवा घेपती पुसो निशिनो हरिती देती सुख. आता हे जे काही आहेत साधू, यांच्या ठिकाणी कसं आहे तर हित कशात आहे अहित कशात आहे त्यांना कळतं. आणि तुम्ही आम्ही जे धारण केले त्यामध्ये आपली हानी कुठे आहे, कशातून आपण आपल्या ठिकाणीच हानी करून घेतली हे पाहून त्यांना तळमळ येते, त्यांच्या अंतःकरणात कळवळा जागा होतो आणि म्हणून ते आपल्याजवळ येऊन आपले जे काही हानिकारक गोष्टी त्या सगळ्या दूर करतात. वास्तविक पाहता हे सगळं करत असताना त्यांना शीन येतो, नाही असं नाही, पण तरीसुद्धा त्यांनी आपल्या ठिकाणी सुख जागं व्हावं म्हणून हे सगळे प्रयत्न केले. मग काय करतात, काही नाही, आपल्याला अंतःकरणाच्या तळमळीपासून शिकवतात. हे शिकलेलं, हे त्यांनी सांगितलेलं आपण त्याप्रमाणे करणं फार गरजेचं आहे. तयाचे मुखे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनी अंगे मने होती. आता जे श्री गुरु सांगतील त्यांच्या मुखातून जे निघेल ते आदराने ऐकतो, नुसतं ऐकतो नाही, अगदी काय आहे की जतन करून ठेवतो. जसं मनुष्य आपले पैसे अडके किंवा सोनं नाणं जतन करून ठेवतो. कुठेही लहान मुलालासुद्धा आपण कुठं ठेवलं आहे ते कळू नये आणि इतरा देखत आहे आमच्याजवळ किती काय साठान किती काय हे बोलत नाही. तसं हे जे काय ऐकलेत ते शब्द अंतःकरणात जतन करून ठेवतो आणि त्याचंच मनन करत करत तो ऐकोनी अंगे मने होती. आता ते सारखं मनात आल्यामुळं मनावर त्याचे संस्कार होतात आणि त्याच्या मनाची शुद्धी व्हायला लागते. हे कधी होऊ लागलं, श्रीगुरूच्या पुढे बसून ग्रंथ श्रवण करू लागले तेव्हा. श्रीगुरूचे हे सगळे ग्रंथ मुखोद्गत आहेत किंवा त्यातलं सगळं ज्ञान आहे त्यांच्याजवळ, पण त्यांना काय आहे क्रमवार हे सगळं समजून द्यावं लागतं. नुसते सिद्धांत सांगून चालत नाही, हे सिद्धांत कसे पक्के त्याला प्रमाण सांगावं लागतं. प्रमाणानं सिद्धांत नाही कळला तर मग एखादा दृष्टांत द्यावा लागतो, तेव्हा समोर बसलाय त्याच्या अंतःकरणाला तो सिद्धांत पक्का होतो. प्रमाणाने तरी पक्का होईल, नाही तर दृष्टांताने तरी, पण सिद्धांत आपल्या अंतःकरणात राहण्याची गरज आहे. असे जर आपल्या ठिकाणी सिद्धांत पक्के होत चालले तर श्रीगुरू जे सांगतात तेच अंतःकरणात टिकून राहतं. तया ऐकणे याची नावे ठेविती गा आघवे तया अक्षराशी जीवे लोण करीती. या तऱ्हेनं जे काही गुरुमुखातून निघतं ते श्रवण करत असताना सगळं आपलं सर्वस्व तिथं ठेवतात. कोण? हे ऐकणारे. त्यांच्या ठिकाणी ठेवल्यामुळं श्रवण हे जे काही आपण आहे अंतःकरणात ठेवलेलं हेच आपलं धन आहे असं समजून श्रवणाप्रमाणे कर्तव्य करतात, म्हणजे साधना करतात. आणि मग प्राप्तव्य करून घ्यायसाठी जे काही आपलं ज्ञातव्य आहे, म्हणजे जे ज्ञान सांगितलं आहे आणि जे ज्ञेय सांगितलं आहे ते ज्ञान त्या ज्ञेयापर्यंत नेण्याचा ज्यांचा सतत प्रयत्न चालतो, यासाठी त्यांना सांगितलं. माऊली तर असं सांगतायत की तया अक्षराशी जीवे लोण करीती, म्हणजे जे ऐकले त्याकरता आपला जीव ओवाळून टाकायचा. इतकं त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक अक्षराला, प्रत्येक शब्दाला, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक सिद्धांताला सगळीकडं लक्ष ठेवून अंतःकरणात जे जतन करून ठेवतात. तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासोनी निगती ओजा गोमटिया. तेव्हा हे अर्जुन सांगताना काय केलं? कपिध्वजा. कारण अर्जुनाच्या रथावर जो ध्वज आहे त्या ध्वजावर मारुतीचं चिन्ह आहे. मग ध्वजा म्हणजे
त्यांच्यावर असलेलं निशाण, निशाणावर मारुतीचं चिन्ह आहे असा असणाऱ्या हे अर्जुना, जे श्रीगुरूच्या सान्निध्यात बसून ऐकतात, ऐकल्याप्रमाणे मनन निधिध्यासन करत करत आपली साधना करतात, ते या जन्ममरणरूपी समुद्रात सापडलेले आहेत. ते त्यातून निघतील आणि त्यांचा उद्धार होईल. ऐसे से हे उपाये बहुवस येथे पाहे, जाणावया होये एकी वस्तू. तेव्हा हे उपाय सांगितले. मागच्या श्लोकात आपल्याला 3 उपाय सांगितले. या श्लोकात तर केवळ साधूजवळ किंवा श्रीगुरूजवळ जाऊन बसून ऐका आणि तेच करा हे सांगितलं. हे सगळे सांगितलेल्या उपायातला कोणता का होईना उपाय तुम्ही अंगीकारला तर ही जी काही असणारी पुरुष नावाची वस्तू आहे तीच एक आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित, सिद्धांत नवनीत देऊ तुझं. आता त्याच्याकरता उदाहरण दिलं की जसं तूप पाहिजे म्हणले की दूध विरजण घातलं पाहिजे, दही झालं म्हणजे दह्याचं घुसळण झालं पाहिजे, त्याच्यातून लोणी काढायचं आणि मग ते लोणी कढवल्याशिवाय तूप कसं निघेल. असं सांगतात की विरजण चांगलं झालं पाहिजे, पुन्हा सांगतात घुसळण चांगलं झालं पाहिजे, लोणी निघालं तरी कढवायला चांगलं आलं पाहिजे, त्याच्यातला जेवढा काही ताकदपणा आहे पाणी ते सगळं निघून गेल्याशिवाय चांगलं तूप होत नाही. इतकं सगळं प्रक्रिया करायच्या. तेव्हा तसंच हे सुद्धा, ह्यालासुद्धा काय आहे, सर्वार्थाचे मथित. असं जसं सांगतात की आत्मप्राप्ती म्हणजे सुखप्राप्ती. मग सुखप्राप्तीसाठी काय काय करावं लागतं तर सर्व सुख गोडी, सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, सर्व शास्त्र निवडी. आता एवढी सगळी शास्त्र दररोज वाचन करून त्यातले जे काही सिद्धांत आहेत ते हुडकून काढायला कुठं कोणाला वेळ आहे. त्यामुळं जे सद्गुरू सांगतात ते शास्त्रातले सिद्धांतच आहेत. तेव्हा तेच आपल्याला काय आहे, घुसळण आहे. आणि त्याच्यातून निघत असलेलं सिद्धांत नवनीत, मग ते जे काही निघालेलं आहे ते नवनीतच आहे. ते सिद्धांत नवनीत रूपी निघाले की आपल्या अंतःकरणात त्याचे काय आहे, अनुभव करणं म्हणजे कढवणं. तूप कढवणं म्हणजे आता आपल्याला तो अनुभव येऊ लागला आणि जसा जसा अनुभव आला तसं जसं तूप तयार झालं, आपल्या आतल्या घरात जिथं आहे तिथं कढवायला ठेवलेलं आहे, तर बाहेरच्या घरात दारापर्यंत कढवल्याचा वास सुटतो. तूप चांगलं कढवलं की बाहेर वास येतो. तसं तुम्हाला आत्मा अनुभव आला की बाहेरसुद्धा तुमच्या देहावर त्याची चिन्ह दिसतात. एतुलेनी पंडुसुता अनुभव लहाना आईता, एर तव तुझं होता सायास नाही. तेव्हा या प्रकारे हे अर्जुना, असा अनुभव तुझ्या ठिकाणी एकदा जागा झाला म्हणजे मग जो आत्मा जवळ नाही असं तुला वाटत होतं त्याचीच तुला प्राप्ती होईल. आणि हे सगळे असे असलेले अगोदर वाटतं की काय आहे, कष्टप्रय साधन म्हणजे कसं आहे, कष्टच आहेत. पण कष्ट जरी होत असले तरी ते कष्ट असे, साधनाचे कष्ट मोठे, भय वाटे तोहरये तुकोबाराय म्हणतात. पण जवळचीच वस्तू आहे ती जवळ नाही हे झालं आहे. म्हणून ते आमच्याजवळचा गैरसमज काढण्याकरता कष्ट आहेत, त्याकरता साधन आहे. आणि मग अनुभवाला आलं की मग कळतं आपल्याला की सगळं जवळच होतं, पण उगीच केवढं तरी आम्हाला करावं लागलं. म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खोचू, सोली व निर्वचू फलितार्थोची. म्हणून एकंदरीत हे सगळे जे काही सिद्धांत आहेत ते प्राप्त करून घेण्याकरता, त्यातलं काय जे असेल त्या सगळ्या शंका दूर करण्याकरता, त्याच्यापासून निर्माण झालेले इतरांचे दुराग्रह खंडन करण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे मग हे फल आपल्या हातात येतं. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू
समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव